नोद्विजेत् प्राप्य चाप्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः न प्रवृषेत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य चाप्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः न प्रवृषेत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य चाप्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. योऽन्तः प्रविश्य मम वाचिमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशम् आनंदवल्लभम. आज ही श्री ज्ञानेश्वरीची सेवा आहे. दुपारी बाबांनी सांगितलं, पण ज्ञानेश्वरी वाचायला गेलं की दत्ता महाराज पुढे यायच्या डोळ्यापुढे, म्हणून 2 मिनटं आपण त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे. ज्ञानेश्वरीचे ते गाडे अभ्यासक होते. ज्ञानेश्वरी त्यांची कंठस्थ होती आणि त्यांचं काल देहावसान झालं, म्हणून त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण भगवत चिंतन करायचं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. जय जय 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. काल आपण जो ब्रह्मवेत्ता आहे की ज्याचं चित्त, त्याचं अंतःकरण सम असलेल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, सम असलेल्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित झालेला आहे आणि म्हणून तो संपूर्ण दोषशून्य असून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जो स्थित आहे, असा जो समदर्शी पंडित आहे ना, त्याच्या ठिकाणी कोणतेही दोष नसतात हे पाहिलेले आहे. दोष का नसतात? तर दोष हे अंतःकरणाचे धर्म आहेत आणि तो स्वतःला अंतःकरण समजत नाही किंवा अंतःकरण माझं आहे असं समजत नसल्यामुळे त्याच्या ठिकाणी कोणतेही दोष नाहीत. ज्या अर्थी तो निर्दोष आहे, दोषरहित आहे आणि म्हणून तो सम ब्रह्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे. म्हणूनच या ठिकाणी भगवान सांगतात, न प्रवृषेत प्रियम प्राप्य न उद्विजेत प्राप्य च अप्रियम स्थिरबुद्धी सम्मूढः असम्मूढः ब्रह्मवित् ब्रह्मणि स्थितः. असा जो तत्ववेत्ता आहे, समदर्शी पुरुष आहे, याच्या पाठीमागच्या श्लोकामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की जो विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव स्वपाकेच पंडिताः समदर्शिनः. जो या विद्या विनय संपन्ने, विद्या व विनय याने संपन्न असलेला
आणि ब्राह्मणे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित असलेला गवी हस्तिनी शुनी च एव श्वपाके समदर्शिना हा तो ब्राह्मणाच्या ठिकाणी, गायीच्या ठिकाणी, बैलाच्या ठिकाणी, हत्तीच्या ठिकाणी, कुत्र्याच्या ठिकाणी, चांडाळाच्या ठिकाणी, संपूर्ण प्राणीमात्राच्या ठिकाणी तो समदर्शी आहे. समनाम ब्रह्म निर्दोष मी समम ब्रह्म, त्या ब्रह्मस्वरूपाची तो अनुभूती घेत असल्यामुळे त्याला संपूर्ण प्राणीमात्राच्या ठिकाणी ब्रह्माची अनुभूती, ब्रह्म अनुभूती येत आहे. आणि असा जो ब्रह्मदर्शी पुरुष आहे, समदर्शी पुरुष आहे ना, त्याच्या ठिकाणी पुन्हा त्यांनी सांगितलं होतं काल, भाष्यकार म्हणतात की असा जो पुरुष आहे समासमाभ्याम विषमः समे पूजाता. काही व्यक्ती गुणाने ज्ञानाने श्रेष्ठ असतात, अशा श्रेष्ठ व्यक्तींचा, आणि काही अज्ञानी कनिष्ठ व्यक्ती असतात, त्या दोघांची जर समान पूजा केली तर दोष लागतो, कारण दोन्हींच्या ठिकाणी समानता नाही. मग समानता नसताना सुद्धा अशा असमान व्यक्तींची जो समान भावनेने पूजा करेल त्या ठिकाणी पण दोष लागतो. पण याच्या ठिकाणी हा कोणताही दोष लागत नाही. का दोष लागत नाही तर समासमाभ्याम हे जे वर्तन आहे ना, ते कर्मठाला पुढे धरून सांगितलेलं आहे. हा जो विषय आहे ना, तो कर्मठ पुरुषाला पुढे सांगून त्याने कोणाची पूजा करायची कोणाची नाही करायची हा त्याला गृहीत धरून विषय आहे. हा तत्वज्ञानी पुरुष आहे, ज्याची देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी आहे. देहाला आत्मा मानणाऱ्याला मग हा श्रेष्ठ हा कनिष्ठ हा भाव कोणाच्या दृष्टीने आहे? वर्णाश्रम वयोवस्था अभिमानो यस्य विद्यते, ज्याची वर्ण आश्रम अवस्था यांच्या ठिकाणी अभिमान आहे, त्याच्या ठिकाणी ही व्यवस्था शास्त्राने सांगितलेली आहे. पण हा तत्वज्ञानी पुरुष हा देहाला मी समजत नाही किंवा देहाला आत्मा समजत नाही, देहाला माझा समजत नाही, तर तो आत्मस्वरूपालाच मी समजत असतो. या मीचे काय प्रकार सांगितलेले आहेत पंचदशीमध्ये. एक मुख्य अहम आहे, एक मिथ्या अहम आहे आणि एक गौण अहम आहे. तर हा जो तत्वज्ञानी पुरुष आहे ना, हा जो मुख्य अहम आहे त्याला मी समजत असतो. मुख्य अहम जो आहे तो ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे, तो मुख्य अहम आहे. मिथ्या जो अहम आहे तो देहादिकांच्या ठिकाणी, देह हे मिथ्य आहेत, पण मला मारू नका, मी स्थूल आहे, मी कृश आहे, मी गौर आहे, असा देहादिकांच्या ठिकाणी होणारा जो अहम अभिमान आहे ना, तो मिथ्या अहम आहे. आणि एक गौण अहम आहे. गौण म्हणजे पुत्रादिकांच्या ठिकाणी पुत्रादिक सकल विकल झाले, पुत्रादिषु सकलेषु विकलेषु अहम सकलः विकला अस्मि इति अनुभूयते. पुत्रादिक सकल झाले किंवा संपूर्ण झाले, मुलगा पास झाला की हा पेढे वाटतो, जणू काय हाच पास झाला. आणि बाबा सांगतात की पत्नीचं दुखायला लागलं तर तिच्या अगोदर हाच विकल होतो. म्हणजे पुत्रादिक किंवा कलत्रादिक सकलेषु सकल झाले तर हा सकल होतो आणि विकलेषु हा विकल होतो. म्हणून त्यांच्या ठिकाणी जी अहम बुद्धी आहे ना, तो जो अहम आहे तो गौण अहम आहे. मग हा जो तत्वज्ञानी पुरुष आहे ना, याचा जो अहम आहे तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे, म्हणजे याचा हा मुख्य अहम आहे. म्हणून जयाचे अहम विश्रामे आत्मस्वरूपी, त्याचा जो अहम आहे ना हा मुख्य आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला पावलेला आहे. विश्राम पावला म्हणजे तद्रूप झालेला आहे. आणि असा जो समदर्शी पुरुष आहे ना, की ज्याचा अहम येण्याचे सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मस्वरूपी, असा जो तत्वज्ञानी समदर्शी पुरुष आहे ना, मग हा देहाला मी समजत नाही, स्थूल देहाला, आणि सूक्ष्म देहाला सुद्धा तो मी समजत नाही. याने तीन देहांचा, तीन अवस्थांचा आणि पंचकोशाचा विवेक केला असल्यामुळे तद अनुषंगाने तीन देहांच्या ठिकाणी स्थूल सूक्ष्म आणि कारण देहाच्या ठिकाणी याची आसक्ती नाही, अभिमान नाही. कारण का? ते मिथ्या आहेत आणि म्हणून मिथ्या देहादिकांच्या ठिकाणी याचा अहम नाही, अभिमान नाही. पुन्हा तीन अवस्था आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, या तीनही अवस्थांच्या ठिकाणी याचा अभिमान नाही, तादात्म्य नाही. आणि पंचकोशाच्या ठिकाणी सुद्धा अन्नमय कोश म्हणजे मी नाही, विकारित्वात अन्नमय कोश हा अन्नाचा विकार असल्यामुळे तो मी नाही. मनोमय कोश मी नाही, विलयादी अवस्थावत्वात मन हे लय पावतं. सुषुप्ती अवस्थेमध्ये
सकल इंद्रियांचा अज्ञानामध्ये आपल्या कारणामध्ये लय होतो आणि जागृत अवस्थेमध्ये ही सगळी इंद्रिय पुन्हा व्यक्त दशेमध्ये आपली स्वस्व व्यापारानुसार कार्य करीत असतात. म्हणून मन हे जागृत अवस्थेमध्ये आहे, पण सुषुप्ती अवस्थेमध्ये लीन आहे, बीजभूत रूपाने त्या ठिकाणी आहे. म्हणजे मन हे विलयादी अवस्था रूपाने युक्त असल्यामुळे तो आत्मा होऊ शकत नाही. प्राणमय कोश जो आहे तो आत्मा नाही. प्राणमय कोश आत्मा नाही का नाही, तर प्राण हे जड आहे, जडत्वात. जड पदार्थ त्याला म्हणतात की ज्याला स्वतःचं स्वतःला ज्ञान होत नाही आणि जो दुसऱ्यांनाही जाणत नाही त्याला जड म्हणतात. आपण त्याला जड म्हणतो, जड, जडत्वात. जड म्हणजे वजनदार, त्या अर्थाने इथे नाही. जड म्हणजे जड वेगळा आणि जड वेगळा, चमचा वेगळा आणि चमचा वेगळा. प्राण हा जड असल्यामुळे तो आत्मा होऊ शकत नाही. तो आत्मा का होऊ शकत नाही, तर हे जे ज्ञान होत आहे ना, हे ज्ञान चेतनाला होतं. मी आत्मा आहे हे कळलं कोणाला, हे सांगणार कोण? जड तर सांगू शकत नाही. का एखाद्या दगडाने सांगितलंय म्हणून तर दगडांना कळत नाही ना मी आत्मा आहे म्हणून. प्राण जड असल्यामुळे तो आत्मा होऊ शकत नाही. पुढे आहे विज्ञान. विज्ञान म्हणजे बुद्धी. विज्ञानमय कोश आत्मा नाही. आता या प्रत्येकाचे हेतू आणि हे आत्मे का आहेत याचा विचार पुष्कळ आहे, पण इथे सांगत नाही. विज्ञानमय कोश आत्मा नाही कारण विज्ञान म्हणजे बुद्धी. बुद्धी ही क्षणिक आहे. क्षणिक म्हणजे प्रथम क्षणाला त्या बुद्धीची उत्पत्ती, द्वितीय क्षणाला स्थिती आणि तृतीय क्षणाला नाश, असा या त्रिक्षणध्वंसिनी बुद्धी ही आत्मा होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही ते त्याला हेतू दिलेला आहे. मला वाटतंय अद्वैत सिद्धीच्या उपोद्घातामध्ये सुरुवातीलाच हे वाक्य आलेलं आहे की जो मी आजोबांच्या मांडीवरती खेळत होतो तोच मी नातवंडांना खेळवित आहे. जो मी ते ऋषिकेशला हरिद्वारला वीर महाराज भेटले, विष्णुबुवा वीर, आणि ते म्हटले महाराज मी बराच वेळ विचार केला की हे वाक्य कुठंतरी ऐकल्यासारखं आहे आणि हे ते अद्वैत सिद्धीमध्ये सुरुवातीलाच आलं. कळलं नाही हे वाक्य का अनुभवाला येत आहे, ओळखीचं वाटते, पण कुठे गेलं हे कळे ना. मी म्हटलं हे क्षणिक विज्ञानवादी बौद्धांची जे ख्याती आहे ना, आत्मख्याती, त्यामध्ये हे त्या ख्यातीचं खंडन करताना हे तिथे वाक्य गेलेलं आहे की जो मी बाल्य अवस्थेमध्ये आजोबांच्या मांडीवरती खेळत होतो तोच मी आता नातवंडांना खेळवित आहे. म्हणजे विचारसागर हा जो ग्रंथ आहे तो एवढा सोपा नाही. सुरुवातीला उपोद्घातामध्ये तिथे त्याचं विवेचन केलेलं आहे. आणि म्हणून ही जी प्रत्यभिज्ञा होते, जो मी बालपणी आजोबांच्या मांडीवरती खेळत होतो, जो मी बालपणी, हे या सगळ्या शब्दामध्ये अर्थ आहे बरं का. जो मी बालपणी आजोबांच्या मांडीवरती खेळत होतो तोच मी, जो मी आहे होतो ना तोच मी आता आहे. म्हणजे जो भूतकाळामध्ये आजोबांच्या मांडीवरती खेळत होतो तोच आता वर्तमान काळामध्ये मी नातवंडांना आपल्या मांडीवरती खेळवत आहे. जर मी क्षणिक असेल, क्षणिक म्हणजे विज्ञान हे जे क्षणिक आहे त्याला जर आत्मा मानलं तर ही जी दीर्घकाळाची प्रतीती आहे, अनुभूती आहे, ती येऊ नये. कारण का आत्मा क्षणिक आहे. त्याची प्रथम क्षणाला उत्पत्ती, द्वितीय क्षणाला स्थिती आणि तृतीय क्षणाला नाश. मग हा जो आत्मा आहे उत्पन्न झालेला तो तिसऱ्या क्षणामध्ये नष्ट झाला. मग ही दीर्घकाळाची प्रत्यभिज्ञा आहे ना ती होऊ नये, आणि होते तर खरी. म्हणून जी क्षणिक बुद्धी आहे, विज्ञान आहे, तो आत्मा होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही, तर ती क्षणिक असल्यामुळे आत्मा होऊ शकत नाही. आता राहिला पारिशेष न्यायाने आनंदमय कोश आत्मा, आनंदमय कोश, मग तो आत्मा मानावा लागेल. पण आनंदमय कोश सुद्धा आत्मा नाही. का आत्मा नाही, कारण तो कादाचित कत्वात कधी आहे आणि कधी नाही. कधी आहे, फक्त सुषुप्ती अवस्थेमध्येच आनंदमय कोश आहे.
जागृत आणि स्वप्नावस्थेमध्ये नाही. म्हणजे पंचकोशाचा हा विवेक करीत असताना पंचकोश विवेकेन बोधुम तत्शक्यते. पंचकोशाचा विवेक केला असता. विवेक करायचा म्हणजे काय? अन्वय व्यतिरेकाच्या माध्यमातून विवेक करायचा. अन्वय म्हणजे तत्सत्वे तत्सत्वम, तदाभावे तदाभावम. अवस्थांच्या बाबतीमध्ये सुद्धा अन्वय व्यतिरेकाच्या माध्यमातून पंचदशीचं जे पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणामध्ये याचा विचार केलेला आहे. अन्वय विवेकाच्या माध्यमातून हा विचार केलेला आहे की या अवस्था आगमापायी आहेत आणि आत्मा यांच्यामध्ये अनुस्यूत आहे. म्हणजे अवस्थांचा परस्परांमध्ये व्यतिरेक आहे, अभाव आहे, परंतु आत्मा हा तिन्ही अवस्थांमध्ये अनुस्यूत आहे. मी नाही अशी कोणती अवस्था आहे का? मी झोपलो, मग मी झोपलो तेव्हा कुठे आहे? तेव्हा मी आहे काय? कुठे? नाही ना. सुषुप्तीमध्ये मी कुठे कुठे आहे मला सांगा. तर जागा झाल्यावर सांगतोय. हा, तिथे जर नसता तर हे सांगितलं कोणी असतं? सुखम अहम अस्वाप्सम न किंचित अवेदिशम. हे जे ज्ञान आहे ही स्मृती आहे. आणि या स्मृती सासा अनुभवपूर्विका. जी स्मृती असते ती अनुभवपूर्विका असते. हे अनुभव सांगतो ना, ज्या अर्थी अनुभव सांगतो स्मृती आहे ना, मग ते अनुभवपूर्विकच आहे ना. जागं झाल्यानंतर तो सांगतोय की मी सुखाने झोपलो होतो. मग सुखाने झोपलो होतो सांगतो ना, त्या अर्थी तो होताच, म्हणून तो सांगत आहे. मला हे सांगायचं आहे की सगळ्या अवस्थांचा परस्परामध्ये जेव्हा जागृती आहे तेव्हा स्वप्न नाही, जेव्हा स्वप्न आहे तेव्हा जागृती नाही, जेव्हा सुषुप्ती आहे तेव्हा या दोन्ही अवस्था नाहीत. म्हणजे अवस्थांचा परस्परामध्ये व्यतिरेक आहे आणि आत्म्याचा तीनही अवस्थांमध्ये अन्वय आहे. तो कसा आहे? सूत्रे मणिगणा इव. प्रत्येक मण्यामध्ये, मण्याचा मण्यामध्ये व्यतिरेक आहे. हा मणी म्हणजे तो मणी नाही, तो मणी म्हणजे हा मणी नाही, पण प्रत्येक मण्यामध्ये जो धागा आहे, दोरा आहे, तो जसा अनुस्यूत आहे ना, तसा हा आत्मा. हा आत्मा संपूर्ण अवस्थांमध्ये, तीनही अवस्थामध्ये, तीन देहामध्ये संपूर्ण सर्वांच्या ठिकाणी अनुस्यूत आहे. म्हणजेच जर आत्मा नसेल तर या तीन देहाची, तीन अवस्थांची आणि पंचकोशाची सिद्धीच होऊ शकत नाही. म्हणून त्याच्या सत्तेने तिन्ही अवस्था, पंचकोश आणि तीन शरीराची सिद्धी होते. म्हणून तो आहे म्हणून ही सगळ्यांची सिद्धी होते. मला हे सांगायचं आहे की मी हे ज्याला समजतो ना, तो पंचकोशाच्या अतीत हा आत्मा आहे. निरखित निरखित गेलीये, पाहेत व तन्मय झालीये. म्हणजे मी निरखित गेले म्हणजे पंचकोशाचा विवेक केला, तीन देहांचा, तीन अवस्थांचा विवेक केला, आणि हे मी नाहीत. मग मी कोण आहे? मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी चिदानंद स्वरूप आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे. असा निश्चय झाल्यामुळे हे मी आहे आणि हे नाही. म्हणजे अन्वयाच्या भूमिकेतूनही कळलं पाहिजे आणि व्यतिरेकाच्या भूमिकेतूनही कळलं पाहिजे. केवळ मी हे आहे, हे आहे असं म्हटलं तर कळतं का? आपल्याला सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे दळण करायचं. एखाद्या मुंबईमधल्या एखाद्या स्त्रीला सांगितलं दळण कर, तिला जर गहू आणि खडे हे दोन्ही वेगळं कळलं नाही तर ती दळण करेल का? ती करेल, पण गहू बाजूला टाकेन आणि खडे ताटामध्ये ठेवेन. निवडावे खडे तरी दळण ओझ घडे. दळण करण्यासाठी खड्याचंही ज्ञान पाहिजे आणि गव्हाचंही ज्ञान पाहिजे. तसं आत्मा आणि अनात्मा यांचा अध्यास झालेला आहे. अध्यास भाष्यामध्ये सुरुवातीला हा सगळा विचार आलेला आहे. म्हणजेच आत्मा आणि अनात्म्याचा जो अध्यास झालेला आहे तो अगोदर कळला पाहिजे. आत्मा कशाला म्हणायचं आणि अनात्मा कशाला म्हणायचं. ज्यावेळेस आपल्याला हे दोन्ही वेगवेगळे कळतील त्यावेळेस आपल्याला तो विवेक लक्षामध्ये येईल. आणि म्हणून या समदर्शी तत्वज्ञानी पुरुषाचे हे लक्षात आलेलं आहे की मी हे नाही, हे नाही. म्हणजे कार्यात्मक जो प्रपंच आहे तो मी नाही, कारणात्मक प्रपंचही मी नाही, मी ब्रह्मस्वरूप आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि मग असा जो तत्वज्ञानी पुरुष आहे, असा जो समदर्शी पुरुष आहे ना, तो ज्या बोधावरती असतो त्या बोधाचं जे फल आहे ते सांगतात की न प्रहृष्येत प्रियम प्राप्य. प्रियम प्राप्य न प्रहृष्येत. प्रियम नाम इष्ट वस्तूची त्याला प्राप्ती झाली असता न प्रहृष्येत, तो अतिशय हर्षितही होत नाही. च अप्रियम प्राप्य न उद्विजेत. अप्रिय वस्तूची त्याला प्राप्ती झाली असता तो
उद्विग्न किंवा खिन्न होत नाही. का होत नाही? कारण हे प्रिय आणि अप्रिय हे कोणाच्या संबंधाच्या माध्यमातून हा सगळा व्यवहार होतो? हा अंतःकरणाच्या संबंधातून हा सगळा व्यवहार होत असतो. मनाला जर अनुकूल वाटलं तर मग दिगंबर महाराजांना आमचं चांगलं आहे. दिगंबर महाराजांनी थोडं हे केलं, सर्वेशाम अनुकूल वेदनीयम सुखम. अनुकूल असेल मला तर मग आम्हाला हे अनुकूल आहेत. आणि याचं कारण सांगतो मी. दिगंबर महाराज का घेतले? कारण ते माझ्या जवळचे आहेत. त्यांना मी काही जरी म्हटलं तर ते मला काय बोलू शकत नाहीत. कारण का? ते आणि मी एकच आहे. जीभ दाताने चावली, कोणी बत्तीशी ताडली. मला हे सांगायचंय की काय सांगत होतो, अनुकूल आहे. मुलगा जोपर्यंत वडिलांना अनुकूल आहे तोपर्यंत ठीक आहे. पण तोच प्रतिकूल झाला तर, ज्या मुलाच्या जन्माच्या वेळेस याने सगळ्या गावाला पेढे वाटले आणि आता तोंड पाहत नाही का? अनुकूलतेमध्ये आणि प्रतिकूलतेमध्ये सुखदुःखाचा विचार आहे. आणि अनुकूलता आणि प्रतिकूलता ही त्या विषयावरती अवलंबून नाही. पुन्हा सांगतो, अनुकूलता आणि प्रतिकूलता ही त्या विषयावरती अवलंबून नाही. एखादा विषय सुखरूपच आहे किंवा एखादा विषय दुःखरूपच आहे, अशी ती सुखरूपता आणि दुःखरूपता ही त्या विषयावरती अवलंबून नाही. ही सगळी मनामध्ये अवलंबून आहे. मनाला अनुकूल असेल तर तो विषय सुखाला कारण आहे आणि मनाला प्रतिकूल झाला तर तोच विषय दुःखाला कारण होतो. विषयामध्ये सुखरूपता नाही. कोणताच विषय सुखरूप नाही किंवा कोणताच विषय दुःखरूप नाही. मला सांगा, सर्प हा विषय आहे, सर्प हा विषय आहे, सुखरूप आहे की दुःखरूप आहे? बोला, नाही तर सोडतो लगेच. आपल्या पाठामध्ये आला तिथे ते आठवलं तरी मला ते खूप, एवढा मोठा साप. महत्वाचं हे म्हणजे विषय सुखरूप नाही किंवा दुःखरूप नाही असं कोणी ठाम छातीठोकपणे सांगू शकत नाही की आमका विषय आहे ना हा सुखरूपच आहे आणि आमका विषय हा दुःखरूपच आहे. त्याच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी कोणती आहे? आपल्याला तो अनुकूल असेल आणि अनुकूलता आणि प्रतिकूलता हे मनाच्या माध्यमातून हा सगळा विषयांचा खेळ होत असतो. म्हणून मनाला अनुकूल असेल तर विषयामध्ये सुख आहे, प्रतिकूल असेल तर दुःख आहे. पण याचं मन हे मन राहिलेलं नाही, याचं मन उन्मन झालं असल्यामुळे तो विषयावरती येतच नाही. उन्मन म्हणजे काय? त्याचं मन हे ऊर्ध्वगामी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकरूप झालं असल्यामुळे हा खाली जे काही विषय आहेत तिकडे तो जातच नाही. जातच नाही का त्याला विषय दिसतच नाहीत? त्याला विषय दिसतात, पण त्याला विषय हे विषय न वाटता न दिसता त्याला त्या ठिकाणी ते स्वरूप वाटतं. आपण म्हणतो की नाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं असं आपण म्हणतो, कारण आपली तशी दृष्टी आहे. पण त्यांच्या दृष्टीने जर पाहिलं तर त्यांनी काशी विश्वनाथाला पाणी पाजलं. हा दृष्टीचा फरक आहे. म्हणून आपण विषयावरती वृत्तीवरती येतो, पण असे जे समदर्शी तत्वज्ञानी पुरुष वृत्तीवर येतच नाही. वृत्ती हे निवृत्त झाली, जन न दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे. दृश्य अदृश्यतेचे झाले, काही दृश्य जे होते, जे दृश्य होतं ते अदृश्य झालं. सुखे मे निजलोगा शून्य चारुण्य तेथे. मग त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा स्थित असल्यामुळे हा एखादी प्रिय वस्तू प्राप्त झाली असता तो आनंदी होत नाही, किंवा एखादी अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता हा दुःखी होत नाही. कारण सुखदुःख हे अंतःकरणाचे धर्म आहेत आणि अंतःकरण मी नाही आणि माझं नाही असा त्याचा संशय विपर्यरहित दृढ बोध झालेला असतो. आपल्याला सुखदुःख होतात कारण का? आपण त्या अंतःकरणाशी तादात्म्य घेतलेलं असतं आणि ज्या वेळेस आपण ते तादात्म्य सुटतं ना त्यावेळेस आपल्याला सुद्धा सुखदुःख होत नाही याची अनुभूती आपल्याला येते. एखाद्या वेळेस आपल्या शरीराला एखादी मोठी वेदना व्हावी
आणि अशा वेळेमध्ये आपल्याला एवढं दुःख होतं की आपण म्हणतो नाही आता वाचूच शकत नाही, एवढं दुःख होतंय, आता नको, हे सहन होत नाही. पण ज्यावेळेस आपल्याला गाढ झोप लागते ना, त्यावेळेस ते दुःख नष्ट होतं का हो? ते दुःख जागच्या जागेवरच असतं. मग होतं काय? दुःख होत नाही याची अनुभूती प्रत्येकाला आहे. मग ती अनुभूती का येत नाही आपल्याला? याचं एकमेव कारण आहे की त्या ठिकाणी आपलं त्याच्याशी तादात्म्य नाही. त्या ठिकाणी आपलं तादात्म्य नाही, म्हणून आपल्याला तिथे दुःखाची जाणीव होत नाही. तसं याचं या तत्वज्ञानी पुरुषाचं देह आणि देह संबंधाच्या ठिकाणी तादात्म्य नाही, म्हणून याला सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही. मग असा जो पुरुष आहे ना, स्थिर बुद्धी ही असम्मूढः, याची बुद्धी स्थिर झालेली आहे. म्हणजेच ज्याची बुद्धी स्थिर म्हणजे काय? त्याच्या बुद्धी म्हणजे चढढळ होत नाही, म्हणजे कधी याला सुखही होत नाही दुःखही होत नाही, कारण तो देहासक्तीवर येतच नाही. त्याची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेली असती, ती कधीही चालायमान होत नाही. म्हणून असा जो स्थिर बुद्धीचा पुरुष आहे ना, असम्मूढः, ज्याला कधीही मोह झालेला नाही, असा ब्रह्मवेत्ता आहे. ब्रह्मणी स्थितः, हा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित असल्यामुळे याला सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही. हा मग तुम्ही म्हणाल हा उदासीन असतो. उदासीनत्वे सती बोधा साक्षी, असं ज्याचं विवेचन केलेलं आहे. उदासीन असतो म्हणजे तटस्थ असतो. तटस्थ कसा असतो? न्यायदेवतेमध्ये ज्यावेळेस न्याय दिला जातो त्यावेळेस एकाचा विजय होणार आहे आणि दुसऱ्याचा पराजय होणार आहे, एकाला न्याय मिळणार आहे आणि दुसऱ्याला अन्याय त्याच्यावरती होणार आहे. पण या दोन्ही अवस्थेमध्ये एक व्यक्ती तटस्थ असते, ज्याला न्यायाधीश म्हणतात. तो उदासीन असतो. मग तसा हा उदासीन आहे का? हा तसा उदासीन नाही. बोधा हा ज्ञानस्वरूप आहे, तो तसा नाही. तो न्यायाधीश उदासीन आहे. त्याला काय कोणाचाही विजय होयाला फक्त त्या याच्याशी मतलब असतं, त्याला त्याचा पगार भेटला की झालं. पण तसा हा नाही. उदासीनत्वे सती, उदासीन आहे, सुखाने सुखी होत नाही, दुःखानेही दुःखी होत नाही. पण बोधा, उदासीनत्वे सती बोधा, आणि केवळ ज्ञानस्वरूप नाही, साक्षी, सर्वांचा साक्षी आहे. आणि असा जो पुरुष आहे ना, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित आहे. भगवत पूज्यपाद आचार्य म्हणतात, न प्रहृष्येत नाम न हर्षम कुर्यात, त्याला हर्ष प्राप्त होत नाही. प्रियम नाम इष्टम प्राप्य नाम लब्ध्वा न हर्षम कुर्यात, एखादी इष्ट वस्तू त्याला प्राप्त झाली असता त्याला हर्ष किंवा सुख होत नाही. न उद्विजेत अप्रियम प्राप्य नाम अनिष्टम लब्ध्वा, अप्रियम नाम अनिष्टम लब्ध्वा, अनिष्ट वस्तूचा संयोग त्याला प्राप्त झाला असता न उद्विजेत, तो उद्विग्न होत नाही. देह मात्र आत्मदर्शनाम ही प्रिया प्रिय प्राप्ती हर्ष विषादौ कुर्वाते. मग हा हर्ष आणि विषाद होतो कोणाला? देहात्मदर्शनाम, ज्याची देहाच्या ठिकाणी आत्मा तो बुद्धी आहे ना, त्याला ही प्रिया प्रिय प्राप्ती, ह्यात त्याला ही प्रिय आणि अप्रिय वस्तूची प्राप्ती होते. नाम हर्ष विषादौ कुर्वाते. कस्य? देहात्मदर्शनाम, जो देहाच्या ठिकाणी ज्याची आत्मा तो बुद्धी आहे ना, देहाला मी म्हटलं की मग देह सकल झाला की मी सकल, देह विकल झाला की मी विकल. मला चांगले हार घातले की मग थोडा फुगून जातो, आणि कोणी निंदा केले की थेंबे विरे वारीने सुके सुके चिखलू जैसा, निंदा मोठकी ऐके कपाळ धरून टाके. निंदा ऐकले की मग थोडा तो उद्विग्न होतो. पण हा हे कशामुळे? देहाच्या ठिकाणी तादात्म्य केल्यामुळे त्याला हे सुख दुःख विकार दुःख देतात. पण हा देहाला आत्माच म्हणत नाही, मीच म्हणत नाही, मग याला हे विकार दुःख देतील का? दुःख देऊच शकत नाही. का? केवळ आत्मदर्शन, हा केवळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दर्शन करणार असल्यामुळे न तस्य प्रिया प्रियत्वम संभवात, त्याला प्रिय आणि अप्रियत्व त्याला प्राप्त होऊ शकत नाही, किंवा त्याला ते सुख दुःख देऊ शकत नाही. का? कारण हा स्वतःला अद्वैत स्वरूप निर्विशेष असा ब्रह्मस्वरूप मानतो. किंच आणखी सांगतात, सर्वभूतेषु एकः समः निर्दोषः आत्मा इति स्थिरा नाम निर्विचिकित्सा बुद्धी यस्य सहा स्थिर बुद्धी. आणखी सर्वभूतेषु एका, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी तो एक अद्वितीय जे तत्व आहे, स्वगत सजाते विजयते भेदरहित आणि सम आहे, समान.
चैतन्याने कोणाच्या ठिकाणी भेदभाव केला का? जसं ज्ञानोबा म्हणतात पाणी आहे पाणी, मग पाणी म्हणतं का की ही गाय आहे आणि हा वाघ आहे, गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊन मारू, असं पाणी म्हणतं का? त्याप्रमाणे हे चैतन्यसुद्धा असा कोणताही भेदभाव करीत नाही, ते समान आहे आणि निर्दोष आहे, त्याच्या ठिकाणी कोणताही दोष नाही. आणि पुन्हा अशी ज्याची बुद्धी आहे इति स्थिरा, स्थिर बुद्धी आहे, स्थिर म्हणजे निर्विचिकित्सा म्हणजे संशय विपर्ययरहित ज्याची अशी बुद्धी आहे ना, असा यस्य सहा स्थिर बुद्धी, त्याला स्थिर बुद्धी म्हटलेलं आहे. असम्मूढः नाम सम्मोह वर्जितः, ज्याला कोणत्याही प्रकाराने मोह होत नाही, म्हणजे त्याला कधीही देह मी वाटत नाही आणि देहसंबंधी माझे वाटत नाही. स्वप्नात सुद्धा असा सम्यक प्रकाराने ज्याने मोहाचं वर्जन केलेलं आहे असा तो यथोक्ता हा ब्रह्मविद, पूर्वी सांगितलेला, कुठून 13व्या श्लोकापासून सांगितलेला, नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्य, इथं जो सांगितलेला आहे ना तो यथोक्त यथा त्याप्रमाणे सांगितलेला ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः, असा जो ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित असलेला अकर्मकृत सर्व कर्म संन्यासी, त्याने संपूर्ण कर्माचा संन्यास केलेला आहे, असा जो विद्वान संन्यासी पुरुष कोणत्याही बाह्य गोष्टीने आनंदी होत नाही किंवा बाह्य गोष्टीने दुःखी होत नाही. कारण का मत्तः परतरम नान्यत किंचित असे धनंजय, माझ्याशिवाय अन्य दुसरा पदार्थच नाही. आणि द्वैताद्वय भयम भवती, भीती दुःख होतं कुठे? द्वैतामध्ये. हा स्वतःला द्वैत नाही अद्वैत स्वरूप समजतो, म्हणून सांगगड्या भीती कोणाची, आता भीती कोणाची आहे? द्वैतामध्ये भीती, आणि हा स्वतःला अद्वैत स्वरूप समजत असल्यामुळे आता याला भीती नाही. आणि भीती नाही म्हणजे दुःख नाही आणि सुख नाही का? सुखरूप आहे, सुखरूप आहे म्हणून तिथे वेगळा भिन्नत्वाने सुखाचा अनुभव नाही, म्हणून सापेक्ष असलेलं सुखही नाही आणि दुःखही नाही, मग तो काय? सुख स्वरूप आहे, म्हणून त्याला बाह्य गोष्टींनी आनंद किंवा दुःख होण्याचा संभवच नाही, असं भगवत पूज्यपाद आचार्य सांगतात. आता याविषयी ज्ञानोबराय काय म्हणतात पहा. तरी मृगजळाचे निपुरे जैसे न लोटेजे कागिरीवरी, तैसा शुभाशुभी न बिकरी पातलिया जो. ज्ञानोबराय म्हणतं त्याचा जो निश्चय असतो, हाची निश्चय माझा परिमी निश्चय अवनी तुझा, याचा असा निश्चय झालेला असतो की निश्चया वाचून निश्चय आहे. कसा आहे? मी पुरुष आहे, मी पुरुष आहे. आपण जन्मल्यापासून किती वेळा जप केला बरं? का जप केला नाही? ह्याच्यामध्ये आपल्याला कधी संशय पण येत नाही आणि विपरीत भावना सुद्धा होत नाही. मी पुरुष कसा असेल? नाही नाही, मी पुरुष काय? नाही, मी स्त्री आहे का पुरुष आहे? विपरीत भावनाही होत नाही आणि संशयही होत नाही. विद्यारण्य मुनी म्हणतात देहात्मज्ञानवज्ञानम देहात्मज्ञानबाधकम आत्मन्यव भवेत यस्य स नेच्छनापि मुच्यते. जसं देहाच्या ठिकाणी अज्ञानी पुरुषाची आत्मबुद्धी असते, त्याला किती जरी तुम्ही सांगितलं तरी तो देहालाच आत्मा समजतो. त्याची एवढी संशय आणि विपर्यय त्याची जशी देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी असते ना, तशी या तत्वज्ञानी पुरुषाचे ते अज्ञानी पुरुषाप्रमाणे देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी नाही बरं का. आत्मनी एव भवेत यस्य, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संशय विपर्ययरहित जशी अज्ञानी पुरुषाची देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी असते ना, तशी याची आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याला कधीही संशय येत नाही आणि विपरीत भावना होत नाही. मग असा पुरुष याने इच्छा जरी नाही केली तरी तो काय आहे? नेच्छन न इच्छन अपि मुच्यते, तो मुक्तच आहे. त्याची अशी जी समजूत आहे, हा त्याचा जो असा निश्चय आहे ना, की याला म्हणतात निश्चय वाचून निश्चय. आणि अशा पुरुषाचा जो निश्चय आहे ना, मग तो पुरुष तरी मृगजळाचे निपुरे जैसे न लोटीजे कागिरीवरी, तैसा शुभाशुभी न विकरी पातलिया जो. असा संशय विपर्ययी जो पुरुष आहे ना, तो ज्ञानोबराय सांगतात. तर मग तो कशा आहे? ते कसं आहे? मृगजळाचे निपुरे, मृगजळाचा मोठा पूर आला. जैसे जैसे का गिरीवरे न लोटीजे, मग गिरी म्हणजे पर्वत आणि वर म्हणजे श्रेष्ठ, सगळ्या पर्वतामध्ये श्रेष्ठ असलेला पर्वत हिमालय पर्वत आहे. मग म्हटले मृगजळाचा पूर आला आणि एवढा पूर आला की सगळा हिमालय पर्वत वाहून गेला. 2013 त्या मंदाकिनी नदीला पूर आला. मग एवढा पूर आला की सगळं ते केदारनाथ वाहून गेलं, सगळं ते फक्त मंदिर वाचलं. म्हटलं हिमालय सगळं ते वाहून गेलं सगळं. तसं मग मृगजळाचा पूर आला आणि हिमालयच वाहून गेला, जाईल का?
का जाणार नाही बरं? सत्ता हवं ते नाहीच. असावं मग वाहून जाऊ, नाहीच ना. तसं हे संपूर्ण जगत, अंतःकरण, देह हा माझा असावा आणि मग त्याने मी सुखदुःखी होईन, हा नाहीच. तो काय समजतो, देह मी नव्हे हे सरे, मी देह नाही. नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रे वैश्य शूद्र न ब्रह्मचारी न गृही वनस्ता भिक्षुर न चाहम निजबोध रूपा. मी या सगळ्याला तो मी म्हणतच नाही. म्हणून त्याच्या संबंधाने जसं त्या मृगजळाच्या पुराने हिमालय पर्वत वाहून जाऊ शकत नाही, तसा हा त्या सुखदुःखाने सुखी दुःखी होऊ शकत नाही. कारण का त्या सुखदुःखाचा ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते भासतात ना, त्या ठिकाणी त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, म्हणजे नाहीच. म्हणून तो सुखदुःखी होत नाही. तैसा शुभाशुभी न विकरी पातलिया जो. त्याप्रमाणे जसं त्या मृगजळाच्या पुराने हिमालय पर्वत वाहून जाऊ शकत नाही, कारण का ते नाही म्हणून वाहू जाऊ शकत नाही, तसं शुभाशुभी पातलिया जो न विकरे. शुभाशुभ प्राप्त होतात, तो देहाला प्राप्त होतात, त्यालाही चांगलं भोजन, त्याला सगळं, म्हणजे जोपर्यंत आत्मा आणि अंतःकरणांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे ना, त्याला हे सगळं अनुभवाला येणार. पण त्याच्यामध्ये तो ते मी आहे, माझं आहे अशी त्याची समजूत नसते. म्हणून तैसा शुभाशुभी पातलिया हे प्राप्त होतात, पण जो न विकरे त्याने तो विकारी होत नाही. म्हणजे शुभ प्राप्त झालं आनंदी होत नाही, अशुभ प्राप्त झालं दुःखी होत नाही. कारण का शुभ आणि अशुभ हे देहाला प्राप्त होतील, अंतःकरणाला प्राप्त होतील. देहाला प्राप्त झाले की त्याचे परिणाम अंतःकरणावरती उमटतील. शुभ प्राप्त झाला अंतःकरणामध्ये सुखविकार उत्पन्न होईल, अशुभ प्राप्त झालं देहाला अंतःकरणावरती दुःखरूपी विकार उत्पन्न होईल. पण तो देह, स्थूल देह आणि सूक्ष्म देहाला मी आणि माझ्या समजत नसल्यामुळे न विकारी त्या विकाराने, स्थूल सूक्ष्म देहांच्या विकाराने हा विकारी होत नाही. का विकारी होत नाही? त्याला हेतू दिला निर्विकारीत्वात किंवा अक्रियत्वात, अविकारीत्वात. हा अविकारी आहे, याच्या ठिकाणी कोणताही विकार नाही. षडभाव विकारित असल्यामुळे हा त्या देहादिकांच्या, स्थूल सूक्ष्म देहादिकांच्या विकाराने हा विकारी होत नाही. मग आता भगवान अर्जुनाला सांगतात, अरे पंडुसुता, अरे अर्जुना, तोच तो निरुता समदृष्टी तत्वता, हरी म्हणे पंडुसुता तोच ब्रह्म. भगवंताने इतर सगळ्यांची व्यावृत्ती केलेली या चकाराने. तोची ब्रह्म म्हणजे काय? बाकीचे नाही, तोच. आता इथे सांगितलं मी की महाराज तुम्ही आमच्याकडे जेवायला यायचं. तुम्ही यायचं म्हटलं नाही, दिगंबर महाराज तुम्हीच जेवायला यायचं बरं का. मग बाकीच्याने डोकवायचं सुद्धा नाही. हा म्हणजे तुम्हीच इतरांच्या व्यावृत्तीसाठी या ठिकाणी चकाराची योजना केलेली आहे. तोच तो, एकदा नाही दोनदा योजना केलेली. तोच तो निरुता, हरी म्हणे पंडुसुता. भगवान अर्जुनाला सांगतात, हे पंडुसुता, हे अर्जुना, तोच तो निरुता, तोच तो खरा समदृष्टी तत्वता. तो समदृष्टी जो आहे ना तत्वता, तोच ब्रह्म आणि तोच ब्रह्म आहे. परमार्थाचा विचार केला ना, तोच ब्रह्म आहे. तोच आहे म्हणजे बाकीचे नाहीत का? बाकीचे आहेत, नाही असं नाही. पण अनुभूतीच्या स्वरूपाने जर पाहिलं, सगळेच ब्रह्मरूप आहे तो. असं ब्रह्माव्यतिरिक्त अन्य पदार्थ हेच किंचित नाही. मग हे काही वेगळे आहेत का? पण अनुभूतीच्या जर अंगाने पाहिलं तर याला अनुभूती येते आणि बाकीच्यांना अनुभूती येत नाही ब्रह्मस्वरूपाची. बाकीच्यांना मी सुखी, मी दुःखी, मी देह, मी अमुक, मी तमुक अशा अनुभूती येते. आणि अशा ज्ञानी समदर्शी पुरुषाला समदृष्टी रूपाने, तत्वता पारमार्थिक रूपाने त्या ब्रह्मस्वरूपाची अनुभूती येते. म्हणून तोची ब्रह्म एव सन ब्रह्माप्येती. तो ब्रह्मरूप आहे म्हणूनच तो ब्रह्मरूप होतो. ब्रह्म एव सन, ब्रह्मरूप होता म्हणूनच ब्रह्माप्येती, ब्रह्मस्वरूपाला तो प्राप्त होतो. असं भगवंताने अर्जुनाला या ठिकाणी निश्चय रूपाने सांगितलेलं आहे. आणखी पुढे भगवान सांगतात, बाह्ये स्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखं
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम्. आणखी भाष्यकार सांगतात की असा जो ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित पुरुष आहे ना, बाह्यस्पर्शेषु असक्त आत्मा आत्मनि यत् सुखम तत् विंदती सहा अक्षयम सुखम अश्नुते. बाह्यस्पर्शेषु, बाह्य जे शब्दादी शब्दस्पर्श रूप रसगंध हे विषय आहेत ना, पंचविषय, तेषु विषयेषु बाह्यस्पर्शेषु, बाह्य जे विषय आहेत त्या विषयांचा आणि इंद्रियाचा संबंध झाला असता त्या माध्यमातून जे सुख होतं त्या विषयामध्ये विषयेषु असक्त आत्मा, सक्त म्हणजे त्याच्या ठिकाणी जो आसक्त आहे, पण हा न सक्त इति आसक्त म्हणजे हा सक्त नाही, असक्त आहे. आसक्त वेगळा आणि असक्त वेगळा. विषयामध्ये आसक्त आहे आणि विषयामध्ये असक्त आहे. काय फरक आहे? कानाचा एक फरक आहे फक्त. अ आणि आ, एक ऱ्हस्व आहे आणि एक दीर्घ आहे. एक विषयामध्ये आसक्त आहे, आसक्त म्हणजे आस म्हणतात त्याच्यामध्ये बुडालेला आहे, नखापासून शेंडीपर्यंत बुडालेला आहे. एक असक्त आहे. आसक्त म्हणजे काय? न सकता इति असक्ता. तुम्हाला सांगतो सोप्या भाषेत म्हणजे लक्षात येईल. पाण्यामध्ये नाव असावे का नावेमध्ये पाणी असावं? मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. कशामध्ये काय असावं? हा, हे उत्तम उदाहरण आहे. नावेमध्ये पाणी आहे हा आसक्त आहे आणि पाण्यामध्ये नाव आहे हा असक्त आहे. नावेमध्ये पाणी आहे म्हणजे खालीही पाणी आहे आणि वरही पाणी आहे, नाव त्या पाण्यामध्ये बुडालेले आहे, हा आसक्त आहे. विषयामध्ये नक्षिकांत बुडालेला याला म्हणतात आसक्त. आणि असक्त न सकता, नाव पाण्यामध्ये आहे पण पाण्याचा थेंब सुद्धा आपल्याला चिकटू देत नाही. पद्मपत्रमिवांबसा, जसं पाण्यामध्ये कमळाचं पान असतं ना, पाण्यामध्येच राहतं पण पाण्याचा थेंब अंगाला लागू देत नाही. तद्वत हा जो तत्वज्ञानी पुरुष आहे ना, बाह्य जे विषय आहेत त्या विषयांशी इंद्रियाचा संबंध झाला असला तरी सुद्धा असता असक्त आत्मा, आत्मानाम अंतकरण, ज्याचं अंतकरण त्या विषयामध्ये असक्त होत नाही, म्हणजे हा आसक्त त्याच्यामध्ये होत नाही, हा असक्त असतो. मग तो आसक्त कुठे असतो? आत्मनी यत् सुखम तत्विंदती. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा आसक्त असतो आणि आत्मनी यत् सुखम, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे सुखम नाम स्वरूभूत सुखम असते तत्विंदती नाम अनुभवती अश्नुते. त्या आत्मस्वरूपाच्या सुखाचा हा अनुभव घेतो सहा तो पुरुष ब्रह्मयोगयुक्त आत्मा. ब्रह्मामध्ये ज्याचा योग म्हणजे चित्ताची स्थिती स्थिरता ज्याला प्राप्त झालेला आहे असा ब्रह्मयोगयुक्त आत्मा म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याचं अंतःकरण ब्रह्मस्वरूप झालेलं आहे, एकाग्र झालेलं आहे, असा पुरुष अक्षयम सुखम अश्नुते. ज्या सुखाला क्षय नाही, न क्षयम इति अक्षयम. वैषयिक जे सुख आहे ते क्षयातिशय दोषाने युक्त आहे, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे निर्विषय सुख आहे, निरतिशय सुख आहे. त्या ठिकाणी कोणताही अतिशय नाही, त्याच्यासारखं दुसरं सुख नाही किंवा त्याच्यापेक्षा अधिक सुख नाही. असं हे अक्षय जे सुख आहे ना, ज्याला निरतिशय सुख म्हटलेलं आहे, अशा अक्षय निरतिशय सुखाचा हा अश्नुते नाम अनुभवती, अनुभव घेतो. आणि म्हणून त्या सुखाचा अनुभव घेतल्यामुळे याला विषयातील सुख हे सुख वाटत नाही. ज्ञानोबराय पुढे सांगणार आहेत की ज्या मनुष्याने अमृताचं सेवन केलेलं आहे तो कांजी सेवन करेल का? त्या उपमन्यूला जोपर्यंत खऱ्या दुधाची चव कळली नव्हती तोपर्यंत त्याने त्या पिठाच्या पाण्याला दूध समजून त्याने सेवन केलं, पण कुठपर्यंत? जोपर्यंत त्याला खऱ्या दुधाची चव कळली नाही तोपर्यंत. ज्यावेळेस त्याला खरं दूध समजलं, कळलं, तो प्याला, अनुभवला, त्यावेळेस त्याने ती पिठाच्या पाण्याची वाटी फेकून दिली. का?
जोपर्यंत याला हे आत्मस्वरूपाचं सुख अनुभवाला येत नाही तोपर्यंत तयाशीच विषय हे गोमटे आवडती. आणि म्हणून ज्याला आत्मसुखाचे खराटे आहे, उणीव आहे, जाणीव आहे, त्याला हे विषय सुख आवडतील. पण ज्याने आत्मसुखाची अनुभूती घेतलेली आहे, न तेषु रमते बुधः विषयेषु बुधः न रमते, तो विषय आता पुढे येणारच आहे. म्हणून असा हा अक्षय सुखाचा अनुभव घेणारा पुरुष आहे, ब्रह्मवेत्ता आहे, त्याचा अनुभव घेतो. अश्नुती म्हणजे अनुभवती. बाह्यस्पर्शेषु नाम बाह्य हा ते स्पर्श हा बाह्यस्पर्श. म्हणजे स्पर्श म्हणजे विषय, शब्द स्पर्श रूप रसादी जे विषय आहेत ते स्पृश्यन्ते इति विषय स्पर्श हा नाम शब्दादय शब्द स्पर्श रूप रसगंधा ते पंचविषया तेषु बाह्यस्पर्शेषु त्या बाह्य विषयांमध्ये असक्त नाम न सक्त आत्मा नाम अंतकरणम यस्य सहा असक्त, त्याचं अंतकरण त्या बाह्य विषयामध्ये असक्त होत नाही असा बाह्य स्पर्शेषु असक्त आत्मा. विषयेषु नाम प्रीतिवर्जितम सन, तो विषयाच्या ठिकाणी जी प्रीती आहे त्याने तो रहित असल्यामुळे त्या विषय सुखाने तो सुखी होत नाही. तर मग तो काय करतो, आत्मनीयत सुखम तत्विंदती, आत्मस्वरूपाचे जे सुखरूपता आहे, जे स्वरूपभूत सुख आहे, तत्सुखम विंदती नाम अश्नुते, त्या आत्मस्वरूपाच्या सुखाची त्याला अनुभूती येत असते आणि त्या सुखाची त्याला प्राप्ती होते. स ब्रह्मयोगयुक्तात्मा, आणि तोच ब्रह्मयोगयुक्तात्मा आहे. म्हणजेच ब्रह्मणी योग हा नाम समाधी, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी योग, योग म्हणजे योगश्चित्तवृत्ती निरोधा, योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध कुठे केलेला आहे, ब्रह्मणी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याने चित्ताच्या वृत्तीचा निरोध केलेला आहे. आणि समाधी ब्रह्मयोग हा एव समाधी, ब्रह्मयोग हा समाधी आहे. म्हणजे आपल्या अंतःकरणाला ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्मरूप करणं हाच समाधी आहे. आणि तेन ब्रह्मयोगेन युक्त, त्या ब्रह्मयोगरूपी समाधीने युक्त असलेला, युक्तानाम समाहिता एकाग्रचित्ताचा, तस्मिन् व्यापृत आत्मानाम अंतकरण, त्याने व्यापृत म्हणजे ज्याचं अंतकरण गढून गेलेलं आहे, म्हणजे तो ब्रह्मस्वरूप झालेला आहे असा स ब्रह्मयोगयुक्तात्मा, तो ब्रह्मयोगयुक्तात्मा आहे. आणि सहा अक्षयम सुखम अश्नुते, तो अक्षय स्वरूपाचं जे सुख आहे, आत्मस्वरूपाचं सुख आहे, त्या सुखाचा अश्नुते नाम व्यापनोती अनुभवती, त्याचा अनुभव घेतो. तस्मात, आणि म्हणूनच बाह्य विषये प्रीते हे क्षणिकाया इंद्रियाने निवर्तयेत, आणि म्हणून असं असल्यामुळेच आपल्याला भाष्यकार सांगतात की बाह्य जे विषय आहेत आणि त्या विषयाच्या माध्यमातून होणारी जी प्रीती आहे, जे प्रेम आहे, जे सुख आहे, ते क्षणिकाया ते क्षणिक आहे. आणि म्हणून इंद्रियानी तेषु निवर्तयेत, इंद्रियांना त्या बाह्य विषयांपासून निवृत्त करावं यासाठी आत्मनी अक्षयम सुखम अश्नुते असं या ठिकाणी भावात सांगितलेलं आहे की अक्षय सुखाचा अनुभव घेतात, तो घेतो. मग आपल्याला हे का सांगितलं, त्याने घेतलेलं आहे, आपल्याला याच्याशी काय घेणं देणं आहे. तर आपण ते अक्षय सुखाची अनुभूती घेतलेली नाही, आपल्याला ती घेता यावी त्याचं साधन सांगतात भाष्यकार की बाह्य विषयाच्या ठिकाणी जे प्रीती होते, जे सुख होतं ते क्षणिक आहे. आणि अशा क्षणिक सुखाला आपण लांछवू नये, त्या सुखापासून इंद्रियाने निवर्तयेत, इंद्रियांना आपण परान्मुख करायचं, निवृत्त करायचं, की ज्याच्या माध्यमातून आपल्याला अंतर्मुख वृत्तीला, अंतर्मुख इंद्रियांना आत्मस्वरूपाची गोडी अनुभूती येईल. त्यासाठी भाष्यकार आपल्याला या ठिकाणी सल्ला देतात की आपण आपल्या इंद्रियांना त्या विषयांपासून परान्मुख करायचं आहे. आणि आत्मनी अक्षय सुखार्थी, आपल्याला जे अक्षय सुख आहे त्या आत्मसुखाकडे त्या इंद्रियांना वळवायचं आहे, नाम अंतर्मुख करायचं. यासाठी भाष्यकारांनी अक्षय सुखाचे हे विवेचन केलेलं आहे, याच्यामध्ये थोडी मार्मिकता सांगितलेली आहे. याविषयी ज्ञानोबराय म्हणतात, 1, 2, 4 ओव्या आहेत. जया आपण पे सांडूनी कही इंद्रिय कामावर येणे नाही, तो विषय न सेवी हे काही विचित्र येत. असा जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, स्थिर बुद्धी झालेला ब्रह्मयोगयुक्त आत्मा, म्हणजेच ज्याचं चित्त ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी तद्रूप झालेला आहे, असा जया आपण पे सांडून काही, ज्याला आत्मस्वरूपा वाचून सांडून म्हणजे तिथून उत्थान होणं हे ज्याला माहीतच नाही, मग इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, मग तो इंद्रिय ग्रामावरी म्हणजे इंद्रियांच्या ठिकाणी त्याची अहमबुद्धी होईल का, जर तो स्वरूपाहून च्युतच व्हायला तयार नाही, अच्युत स्वरूपाच्या ठिकाणी हा स्थिर झाला असल्यामुळे इंद्रिय समुदायांच्या ठिकाणी अहमबुद्धी किंवा ममबुद्धी याची होतच नाही.
मग असा पुरुष काय आहे, विषयांचं सेवन करण्यासाठी त्याच्या ठिकाणी ममत्व आणि अहंत्व लागतं. त्याच्या ठिकाणी अहंबुद्धी असेल तर ममत्वाने त्याच्या ठिकाणी असलेली जी काही सुखरूपता आहे तिचा आपण उपभोग घेऊ शकतो. पण हा त्या ठिकाणी अहंतेला आणि ममतेला, हा अभिमान आणि ही ममता तो धारणच करीत नाही. तो केवळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तद्रूप झाला असल्यामुळे इंद्रिय समुदायाच्या ठिकाणी त्या माझेपणाच्या अभिमानात्मक वृत्तीवर तो येतच नाही. मग तो येत नसेल, तो विषय न सेवी, हे काही विचित्र येत, मग तो विषयाचं सेवन करीत नाही, हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे का? यामध्ये आश्चर्य येते काय? हा तो जर इंद्रियाच्या ठिकाणी मी आणि माझं अशी अहम आणि मम बुद्धी ठेवील तर मग तो विषयाचं सेवन करील. पण तो इंद्रियाच्या ठिकाणी अहम आणि मम बुद्धी ठेवीत नसल्यामुळे तो विषयाचं सेवन करीत नाही. ह्याच्यामध्ये आश्चर्य येते काय? एक 7-8 दिवसापूर्वी नाशिकला गेलो होतो ना, तिथे श्री गुरु चैतन्य महाराजांनी सांगितलं, ज्ञानोबरायांनी भिंत चालवली, ज्ञानोबरायांनी रेडा बोलवला. याच्यामध्ये आश्चर्य वाटतं. त्याच्यामध्ये ते म्हटले, मला तर त्याच्यामध्ये काही आश्चर्य वाटत नाही. ज्ञानोबरायांनी रेडा बोलावला याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. हा, ज्ञानोबरायांनी रेड्याला म्हटलं असतं तू बोल, आणि रेडा जर बोलला नसता वेद तर मग आश्चर्य होतं. बोलवला म्हणून आश्चर्य नाही, नसता बोलला तर आश्चर्य होतं. भिंत चालवली याच्यामध्ये नवल नाही, जर ती चालली नसती तर मग नवल होतं. पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की याच्यापेक्षा आश्चर्य वेगळं आहे. आणखी पुढे ज्ञानोबरायांनी रेडा बोलवला, हे अजून काही रेड्यांच्या लक्षातच येत नाही की रेडा बोलवला. हे रेड्यांना कळतच नाही. आणि काही रेड्यांना तर हे सुद्धा कळलं नाही की रेडा नावाचा पशु बोलवला की मनुष्य बोलवला. आणि याच्या पुढचं आश्चर्य ते सांगतात की त्या रेड्याच्या मुखातून वेदवाणी जेव्हा वधवली, ऋग्वेदाचं उच्चारण त्या रेड्याच्या मुखातून आलं, ओम अग्निमिळे पुरोहितम असं वेद उच्चार त्या रेड्याच्या मुखातून जेव्हा आले, तदनंतर त्या रेड्याने ज्ञानोबरायांच्या पाठीमागे ज्ञानोबरायांचं अनुसरण केलं. हे त्या रेड्याला कळलं की अशी प्रातिभ अनुभूती आल्यानंतर संतांचं अनुसरण करावं. जवळजवळ 750 वर्ष झाले तरी ह्या रेड्यांना कळत नाही की कोणाचं अनुसरण करावं. ते शब्दस्पर्शादी विषयांचं अनुसरण करतात आणि दुःखी होतात. ज्याने ज्ञानोबरायांचं बोधसंपन्न महात्म्याचं अनुसरण केलं ना, त्याची आज तिथे समाधी. म्हणून असे जे तत्वज्ञानी पुरुष आहेत ना, ते विषयाचं सेवन करीत नाही, त्याचं अनुसरण करीत नाही. मग हे कोणाचं अनुसरण करतात? ते आत्मस्वरूपाचं अनुसरण करतात. म्हणून ते विषय सेवन करीत नाही याच्यामध्ये आश्चर्य नाही. आश्चर्य याच्यामध्ये आहे. कशामध्ये आहे? आश्चर्य याच्यामध्ये आहे की ते आपल्या आत्मस्वरूपावरून खालीच येत नाही, आणि जरी आले तरी पण त्यांना ते विषय हे विषय रूपाने न वाटता त्या विषयामध्ये सुद्धा त्यांना आत्मस्वरूपाची अनुभूती येते. त्यांना विषय रूपाने वाटत नाही. आश्चर्य याच्यामध्ये आहे, त्यांना आत्मस्वरूपावरून च्यूत झाल्यानंतर विषय जर विषय रूपाने वाटले तर मग आश्चर्य आहे ना. आश्चर्य का वाटत नाही? कारण त्यांना आत्मस्वरूपा व्यतिरिक्त दुसऱ्या अनुभवाला येतच नाही ना. वेगळं आलं असतं तर मग आश्चर्य होतं. इथे आश्चर्य करण्यासारखं ज्ञानोबराय म्हणतात, तिथे आश्चर्य काय आहे? तर काहीच आश्चर्य नाही. कारण का? त्याला संपूर्ण आत्मस्वरूपाची अनुभूती येत असते. ईशावास्य उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्म एव अभूत इति विजानतः तत्र क मोहः क शोकः एकत्वम अनुपश्यतः. यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्म एव अभूत, ज्याला संपूर्ण भूते ही भूते न वाटता ही सर्व आत्मरूपानेच अनुभवाला येतात. सर्वाणि भूतानि आत्मा एव अभूत, त्याला संपूर्ण ही भूते आत्मरूपानेच अनुभवाला येतात, भासतात. असं जो जाणतो ना, मग त्याला मोह, त्याला कोणता मोह होईल? कुठे शोक होईल? का? एकत्वम अनुपश्यता, ज्याने एकत्वाची अनुभूती घेतलेली आहे त्याला शोकही नाही आणि मोहही नाही. आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला, म्हणून द्वेषू ठेला.
दया पुरुषा. आत्मलाभासारखे घुमटे काहीच न देखे, म्हणून भोगविषेखे हरिखे जना. यल्लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नादिकम ततः यस्मिन स्थितो न दुःखेण गुरुणापे विचाल्यते. आणि म्हणून असा पुरुष विषयाचं सेवन करीत नाही. यात आश्चर्य ते काय नाही, कारण त्याला विषय हे विषयरूपाने अनुभवाला येतच नाहीत. सहजे स्वसुखाचे ने अपारे सुरवाडलेने आंतरे रचिला म्हणून बाहेरे पाऊल न घाली. पहा ज्ञानोबराय म्हणतात असा जो पुरुष आहे ना, सहज म्हणजे स्वभावताच स्वसुखाचे ने अपारे, आत्मसुखाच्या अपार म्हणजे अमर्यादपणामुळे सुरवाडलेने आंतरे रचिला, त्याचं जे अंतकरण आहे ना त्या आत्मसुखाच्या अमर्यादपणाने सुरवाडलेने नाम समृद्ध झालेला असल्यामुळे तो बाहेरे पाऊल न घाली, तो इंद्रियांच्या बाहेर पाऊलच टाकत नाही. मग तो कुठे असतो? स्वमहिमने प्रतिष्ठित. भगवत पूज्यपाद आचार्य सांगतात तो कुठे स्थित आहे? व आपल्या महिमेमध्येच तो स्थित आहे. महिमा म्हणजे काय? आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो स्थित असल्यामुळे तो इंद्रियांच्या बाहेर येत नाही. म्हणजे इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, तो इंद्रिय ग्रामावरती येतच नाही. कसा येत नाही? ज्ञानोबराय सांगतात आणखी दृष्टांत देऊन. सांगे कुमुद दळाचे निताटे जो जेविला चंद्रकिरण चोखटे तो चकोर काही वाळवंटे चुंबिजत असे. ज्ञानोबराय म्हणतात सांगा, तुम्हीच सांगा. आता श्रोत्यांना विचारतात, जो कुमुद दळाचे निताटे, जो कमलपत्रांच्या ताटात चोखटे चंद्रकिरण जो जेविला आहे, जो चोखट म्हणजे शुद्ध जे चंद्रकिरण आहेत, तो चकोरा चंद्रामृत फावले. घुलेबाबा सांगायचे त्या चकोर पक्षाला चंद्रामृत, ज्याला चंद्रामृत म्हटलेलं आहे ते चंद्रामृत त्याला प्राप्त होतं, त्याच्या व्यतिरिक्त तो सेवन करीत नाही. मग असा जो चकोर पक्षी आहे की जो शुद्ध चंद्रकिरणांचं सेवन करतो, मग असा चकोर पक्षी एखाद्या वेळेस आकाशामध्ये ढग आले आणि चंद्राला त्या ढगांनी आच्छादित केलं, झाकलं, मग तो त्या चंद्रामृताचं सेवन करण्यास मिळालं नाही. म्हणून काय? वाळवंटे चकोरो चुंबिजत असे, तो चकोर पक्षी काय वाळवंटामध्ये ते खडे चाटीत बसतो काय? तो खडे चाटून बसत नाही. कारण का? त्याला फक्त चंद्रामृताच्या सेवनाची अनुभूती आहे. तसं ज्याला आत्मसुखाची अनुभूती आहे, ज्या आत्मसुखाच्या सुखाने जो तृप्त आहे, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते, असा जो परिपूर्ण असलेला महात्मा, जसं तो चकोर पक्षी वाळवंटामध्ये खडे खाण्यासाठी तोंड खुपशीत नाही, त्याप्रमाणे हा विषयाच्या दारामध्ये त्या विषयांचं सेवन करून क्षणिक सुखासाठी त्याच्या दारामध्ये तो भटकत नाही किंवा तिथे तो टोकत सुद्धा नाही. इंद्रियाचे दिणे, तो इंद्रियाच्या पाठीमागे जाऊन तो दीन होत नाही. तो का इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे काम क्रोध बंदी खानी. तू का म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धणी आम्ही झालो गोसावी. तो त्यांचा नियामक होतो, मालक होतो, तो त्या विषयांचं सेवन करीत नाही चकोराप्रमाणे. आता सिद्धांत सांगतात, तैसे आत्मसुख उपायले दयासी आपण पेची फावले तया विषय सहज सांडवले म्हणू काही. ज्ञानोबराय म्हणतात जसं दृष्टांतामध्ये आहे ना तैसे त्याप्रमाणे सिद्धांतामध्ये सुद्धा आहे. काय? आत्मसुख उपायले जयासी आत्मसुख उपायले आपण पेची फावले तया विषय सहज सांडवले हे म्हणू काही. त्याप्रमाणे ज्याला सर्वत्र उपायले आत्मसुख आपण पेचे जयाशी फावले, ज्याला संपूर्ण विस्तारलेला आत्मसुख आत्मरूपाने ज्याला फावले नाम प्राप्त झाले, अनुभवाला आलं, म्हणजे जिकडे तिकडे त्याला अनुभूती येत आहे, असा आज आत्मसुखाच्या विस्तारलेल्या सुखाने जो संपन्न आहे असा तत्वज्ञानी पुरुष तया विषय हे सहज सांडवले, त्याला हे सहज विषय सांडवले, त्याच्याकडून टाकले जातात. त्याच्याकडून टाकले जात नाही, ते विशेष त्याला सोडून जातात. निकवड्या निष्ठुरा उबगीजे जेवी सोयरा तैसे नागवती विकारा भेटाळू. जो जसं एखादा निष्किंचन मनुष्य असेल, गरीब मनुष्य असेल,
त्याच्याकडे कोणी पाहुणे जात नाहीत. त्याच्याकडे काय म्हटले, पाणीसुद्धा गेलं तरी प्यायला मिळत नाही, फिल्टरचं नाही मिळत म्हटलं, साधंच पाणी देतो प्यायला. आम्हाला फिल्टरच्या पाण्याची सवय आहे. पाहुणचार होत नाही, तिकडे जात नाही. शक्यतो गरीब माणसाकडे कोणी जात नाही. म्हणून शंकरानंदांना म्हणावं लागलं, अथवा दरिद्राणाम कुले भवती. जो दरिद्र कुटुंबामध्ये जन्माला येतो ना, तो योगभ्रष्ट श्रेष्ठ आहे. कारण का, त्याला विषयाचा त्याग करण्याची आवश्यकताच नाही, सगळे विषयच त्याला सोडून गेलेले असतात. पण श्रीमंताला हे प्रयत्नपूर्वक त्याचा त्याग करावा लागतो. आणि म्हणून मला तर असं वाटतंय, जास्त माया गोळा करण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहावं, हे महत्त्वाचं आहे. आणि मोठमोठ्या साधू संतांच्याकडे पाहिलं तर तिथेच नाशिकला विषय झाला की ज्या वेळेस मामासाहेब SP कॉलेजला प्राचार्य होते, ज्या वेळेस मामासाहेबांचं निधन झालं, आता प्राचार्य म्हटल्यावरती त्यावेळेस त्या काळात चांगला तगडा पगार असेल. मग मामांच्या निधनानंतर मामांच्या अकाउंटला किती लाख रुपये शिल्लक असावेत बरं? 19 रुपये 30 पैसे शिल्लक होते फक्त. कशासाठी सांगितलं? हे विषय त्याला सोडून जातात, तो विषयाला सोडत नाही. नैसे नागवती विकारा बेटाळू, जो हे विकार आहेत ना त्याला सोडून देतात, तो विकाराला सोडत नाही. घोलेबाबा सांगायचे, विकार हे धर्म आहेत आणि अंतकरण हे धर्मी आहे. जोपर्यंत धर्मी आहे तोपर्यंत धर्म हे राहणारच. धर्म आणि धर्म यांचा समवाय संबंध आहे, तादात्म्य संबंध आहे. जोपर्यंत धर्मी अंतकरण आहे तोपर्यंत धर्म राहणार, पण ते धर्म माझे आहेत असं तो समजत नाही. त्याने केव्हाच सोडून दिलेलं आहे. जेव्हा ज्ञान झालं ना तेव्हाच त्याने त्याला सोडून दिलं असल्यामुळे त्या विकारांनी याला सोडलेलं आहे. म्हणून तया विषय सहज सांडवले म्हणू काही. त्याच्याकडून विषय हे सहज टाकले जातात. हे काय नवीन सांगायचं का? हे नवीन सांगण्याचं नाही, ते त्याला टाकूनच जातात. एरवी तरी कौतुके विचारुनी पाहे पाणिके, या विषयांचे ने सुखे झकविती कोण. आणि याच्या व्यतिरिक्त जो दुसरा पुरुष आहे, मग या विषयाच्या सुखाने कोणाला फसवलं जातं? तत्वज्ञानी पुरुष तर फसवला जात नाही. मग याला फसवतं, हे विषय सुख फसवतं कोणाला? त्याच्याबद्दल सांगतात, एरवी तरी कौतुके विचारुनी पाहे पाणिके. भगवान सांगतात अर्जुनाला, अर्जुना एरवी सुद्धा सहज कौतुकाने विचारुनी पाहे पाणिके, जर निका विचार करून पाहिलं तर या विषयाचे सुखे झकविजती कौन. या विषयाच्या सुखाने कोण बरं फसविले जातात? जे देहाला मी समजतात आणि देह संबंधाला माझं समजतात, अंतकरणाला माझं समजतात ना, ते ह्या विषयाच्या सुखाने फसविले जातात. ते सोपं उत्तर आहे. आणि जे त्या देह आणि देह संबंधाला मी आणि माझं समजत नाही ते फसविले जात नाहीत. आता आपण कुठे आहोत ज्याचं त्याने ओळखा. कोण फसलेलं आहे आणि कोण फसलेलं नाही. इथे भगवंताने ज्ञानोबरांच्या मुखातून हे उभी ज्ञानोबरा सांगतात, भगवानच बोलतात ज्ञानोबरांच्या मुखाने. कौतुकाने जर विचार करून आपण पाहिला, सहज विचार केला, तर हा जो विषय आहे हा दुसऱ्याने सांगावा की हा फसलेला आहे आणि तो तरुण गेलेला आहे, हा स्वसंवेद्य विषय आहे, हे जास्त त्याने जाणायचं आहे. पण हे सगळं जरी असलं ना तरी पण तेषु न रमते बुधा, ज्याला याचं ज्ञान झालेलं आहे, ज्याला विवेक आहे, तो विवेकी पुरुष या विषयामध्ये रममान होत नाही. तैशी संसार या समजता जाणे जे जय अनित्यता, ते वैराग्य दौडिता पाठी लागे. मग तो त्याच्याविषयी विरक्त होतो, त्याला हे विषय दुःख देत नाही. पुढे भगवान सांगतात, येही संस्पर्शी ज्या भोगा दुःख यो न येवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. हे जे विषय आहेत नाही, आदी अंत्य आणि मध्य, हे तिन्ही कालामध्ये दुःख देणार आहेत. म्हणून त्या विषयाच्या ठिकाणी विवेकी पुरुष रममान होत नाही. ज्ञानोबरायांनी ओवीमध्ये काय सांगितलं आहे की एरवी तरी कौतुके विचारुनी पाहे पाणिके. विचार करून जर पाहिलं आपण सहज कौतुकाने, तर विषयाच्या सुखाने कोण झकवेला जातो, फसवेला जातो? भगवंताने उत्तर वेगळ्या ह्याने दिलेलं आहे. भगवंताने सांगितलं की न तेषु रमते बुधा, त्या ठिकाणी तत्वज्ञानी पुरुष रममान होत नाही, फसविला जात नाही. म्हणजेच काय, जो तत्वज्ञानी नाही ना
तो फसविला जातो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. उदासीना